काय रे एवढा शांत का बसला? काय नाही रे, असं लय डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय सुसाईड करावं. काय आता तू घेतलायस निर्णय तर काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना? घेतलाय निर्णय तर तू फाशी घेणार आहे, कसं काय करणार आहे? फाशी घेणार असेल ना दोरीने घेऊ नको, ओढणीने घे. म्हणजे कसं त्या गळ्याला काळा चट्टा पडत नाही. हा. अरे पण तू फाशी घेणार असतील ना तर 2-3 मिनिट जातात फाशी घ्यायला, त्रास होतो असं नाही का, झटका बसतो, हातपायही होतात. अरे मग एक काम कर, हाताची नस कापून घे ना, बेस्ट एकदम. अरे तू येडा बिडा आहे का? हाताची नस कापून घेतल्यावर मग रक्त कमी होणार, तडपडणार, घेऊन मग मारणार, त्याला बी वेळ जाणार. हो. अरे पण माझं ऐकून तरी एक काम कर, तू एक काम कर, बिल्डिंग वरून उडी मार, विषयच कट. अरे पण ह्याच्या घराला पत्रा आहे, स्लॅबच नाहीये ती. अरे पण तुझ्या घराला आहे की स्लॅब? अरे पण हो, आमचं 3च मजली, त्याच्यावर पडल्यावर नुसतं हातपाय मोडतील, ह्याचं मरणार नाही हो. अरे मग ह्याला आपण 2 वेळा टाकू. अरे पण ह्याला 2 वेळा टाकलं आपण, समज पहिल्यांदा टाकलं आणि ह्याचा हातपाय मोडलं आणि ह्याचा विचार बदलला, आपण दोघं मोकळात गावणार ना. हो. आता कसं करायचं रे? हा अरे हा काय आता मरणार आहे ना तू? मरणार आहे तू. हो हो हो. अरे पण आता कसं करणार? आम्ही जी म्हणले तिथं तू करू शकत नाही. अरे तू आहे ना डायरेक्ट विष पे. अरे पण विष आणा गेल्यावर डायरेक्ट देत नाहीत ती. अरे तू का टेन्शन घेतोय? माझ्याकडे बिनकुळे मारायचं औषध आहे. आयला एवढा चिंतचूर असेल मला वाटलं नव्हतं का. माणसाला मारताना तरी माणसं मारायचं इथे, हा बिंडकुळा मारायचा विष देतोय त्याला. अरे पण ह्याला विष नको द्यायला आपण. का? ह्याला विष दिलं का नाही तर ह्याला तोंडात फेस येणार, झटकं येणार, ह्याला त्रास होणार, त्या बी गोष्टीचा ह्याला त्रास होणार आहे. एक काम करू, ह्याचा ऍक्सिडेंट करू आपण. ह्याला ना स्विफ्टच्या पुढे ढकलून देऊ. स्विफ्टच्या पुढे नको बाबा. एक तर ऍक्सिडेंट मध्ये ह्याला काय व्हायचं, त्यांच्या हात पाय मोडतील, तर स्विफ्टलाच ₹1,00,000 खर्च करायला लागेल आपल्याला. अरे पण मी काय म्हणतोय ते तुम्ही आधी ऐकून तरी गेला का? ए यार तू शांत बस, तुझं काय ऐकून घ्यायचंय इथं आमचं? ऐक तू, आता तू मरणार आहे. मी एवढं सगळं काही करणारच नव्हतं, तुम्ही जे सांगताय ते. डायरेक्ट आहे ना रेल्वेच्या रुळाखाली जाणार होतो. तुझ्या डोक्यात फरक पडलाय का? हा रेल्वे खाली गेल्यावर ओळखू तरी येईल का तू? बाकी तरी ते रेल्वे खाली जा, परत ते गोळा करा, 4-8 दिवस त्यात तुझी ओळख पटवण्यात जा. सगळं कसं पटकन झालं पाहिजे, पटकन. झटका झाला पाहिजे, 1 गाव 2 तुकडे. हा म्हणजे कसं तुझं आहे ना 10वा 13वा लवकर यायला पाहिजे रे. ह्याने आता बघ, तू उद्या सुसाईड केलं तर 13वा किती दिवशी येईल? अरे उद्या कशाला, आजच सुसाईड करायला पाहिजे ह्यानी. म्हणजे 1 दिवस अगोदर 13वा येईल. लय दिवस झालं कुणाच 13वाची बुंदी खाली नाही. अरे काय बोलतोय का, जरा तरी विचार करला का? अरे पण 13वाला मेनू काय ठेवायचा? अरे तू येडाय कर जरा तू. अरे म्हणजे कसं, लय दिवस झालं ना अशी पुरी भाजी बिर्याणी खाल्ली नाही आपण, ती म्हणतोय मी. अरे ती वर्ष साधलेलं असतं, 13व्याला आहे ना पोळ्या आणि बुंदी असती फक्त. चालतंय आपल्याला, पोळ्या तर पोळ्या, आपलं काय एक टाइम बाहेर निघला बाद झालं. ते बरोबर. हा पण तेवढं आहे, ती महिना जेवायला कसं काय कोण तू कशाला त्याचं टेन्शन घेतो? मी आहे की, मी बसील, काय एवढं त्याच्यात? मी बसतो म्हणजे मी बसतो काय? मी काय घोडं मारलोय? मला बी चालतं की. चालतंय ना, काय अडचण आहे? मग दोघं बसू, एकाला दोघं कधी बी चांगलं. हा असं म्हण काहीतरी. अरे पण ती हे सगळ्या विधी बिधी करायला बामण बघायला लागला, आजच सांगायला लागला आपल्याला कोणतरी, परत भेटायचं नाही टायमिंगला. हा म्हणजे त्याला असं आवडण्यापासून वर्ष सध्यापर्यंत सगळं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू आपण त्याला. म्हणजे? हा म्हणजे अरे आपल्याला सावडायला आणि वर्ष सध्याला काहीतरी मेनू करायला लागेल ना, त्याला सगळं आपल्याला सांगायला लागेल, बाबा असं नाही, हा मेनू कर. काम करू, ऐक, वर्ष श्राद्धाला ह्याचा आवडता मेनू ठेवू, रुमाली रोटी, व्हेज मराठा आणि काजू करी, आणि व्हेज पुलाव करू, व्हेज पुलाव. ह्याला गुलाबजाम बी आवडतात, गुलाबजाम. अरे पण एवढं सगळं बनवणार कोण? कोण बनवणार म्हणजे आचार्य बनवणार नाही तर कोण बनवणार? अरे पण एवढं सगळं आचार्याला यायला पाहिजे ना. त्याचं काय टेन्शन घेतोय तू? वाटलंच तर आपण आचार्य हैदराबादवरून उडलो, भावासाठी एवढं तर करूच शकतो आपण. हा करू, तिथनं बोलू, हैदराबादवरून बोलू. तिथलं गुलाबजामुन लय भारी बनवतात.
एक काम कर, तुला तुला काय आवडतं? अरे तू ह्याला का विचारतोय? ह्याच्या वर्षी श्राद्धेला जेवण असणार आहे, पण ह्यो नसणार आहे. ए काय झालं? काय डिसाईड केलं सुसाईडचं? कसं काय मारायचं म्हणजे कसं? काय विचार केला तू? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा. सांग की. सांग तुझी शेवटची जी मनात इच्छा आहे ना ती हा, सांग ती तू. पूर्ण आज करू, सांग. आज काय तुझी शेवटची इच्छा असू दे, जास्त आम्ही तरी पूर्ण काय करू. सांगणार आहेस तू आता? शेवटचा हा, दिवस आहे शेवटचा माझा. शेवटचा दिवस आहे, सांग. तुम्ही मगाच्यापासून इथं बसलाय, आला, तुम्हाला मी म्हणलं की मला असं सुसाईड करू वाटलंय, आत्महत्या करू वाटली मला. हा हा. हा बोल की. हा की मला असं वाटलं की मित्रांना सांगितल्यावरती मन हलकं होतं नाही का. हा बरोबर. हा हा, बरोबर. पण तुम्ही दोघं तर माझ्या मरणाची वाट बघायला लागलं रे, नाही का? आधी मला वाटलं की तुम्ही चेष्टा करताय माझी, पण तुम्ही माझ्या वर्षश्राद्धापासून ते रुमाली रोटीपर्यंत सगळं नियोजन करून टाकलं. हा, नाही रे, असं असं नको समजू तू. नाही म्हणजे विषय कसा की तुला त्रास होऊ नये म्हणून आम्ही ऑप्शन सांगतो रे तुला. मरताना त्रास होणार म्हणून. हा तसं नाही काय आमचं. हा 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 म्हणजे मला सोप्यात सोपं मरता कसं येईल हे तुम्ही सांगायचं हा, प्रयत्न आता कसं बोलला ते चाललं होतं. हा आमचं बी तीच मनात, म्हणजे तीच, म्हणजे तुझी जीव आहे ना एकदम असं सॉफ्टली गेला पाहिजे. गेला पाहिजे. अरे पण त्याच्या जागी तुम्ही मला हे पण नाही बोलला की का मरतोय, काय कारण आहे, तुझ्या चुक्का दुःखात आम्ही आहे बरोबर, हे पण नाही बोलला रे तुम्ही. ए गाडी का लॉक केली? गाडी का लॉक केली? गाडी का लॉक दारू केली? उघड. ए, ए, गाडी का दारू लॉक उघड केली? की. कशाला दार लावलं? दारू उघड. दारू उघड. ए दारू ए, उघड. यार, दारू उघड की. चला तुम्हाला रुमाली रोटी खायला घालतो. कुठं? कुठं? तिघ पण जाऊ डायरेक्ट दरीत. दादा ए, दादा. ए, दारू उघड. ए दादा, ए. दारू उघड. दारू उघड. अरे काय आहे? दारू उघड. ए तू जा म्हणला जायचं. तू दारू उघड. दारू उघड. दारू उघड. ए अरे दारू उघड. दारू उघड ना.